नमस्कार, मी आकाश जाधव. वर्ष 2026 सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज एखादा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी ज्यावेळेस हॅपी न्यू इयर म्हणतो किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हे त्यालाही कळतं की कॅलेंडरचं पुन्हा एक पान आपण पलटलं आहे आणि एक वर्ष त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर कुठून ना कुठून समोर म्हणत असताना की हॅपी न्यू इयर, पाठीमागे एक वर्ष त्यामध्ये ॲड होत असताना आपल्याला एक भीती असते मनामध्ये. तर वर्ष 2026 हा तेव्हाच चांगला जाईल जेव्हा आपण वर्ष 2025मध्ये आणि 24मध्ये ह्या परीक्षांची तयारी करत असताना ज्याही काही चुका केल्या असतील त्या चुकांवर काम केलं तर. जर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, अभ्यास जास्त केला, अभ्यास कमी केला, सोशल मीडिया जास्त वापरला, कमी वापरला, स्क्रीन टाईम खूप जास्त होता, खूप कमी होता, संगत जेवढ्या सिलेक्ट झालेल्या मुलांची आपल्याला ठेवायला पाहिजे त्यापेक्षा चुकीच्या संगतीत आपण होतो. ह्या प्रत्येक गोष्टींवर मला असं वाटतं आपण जर काम करायचं ठरवलं ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आणि ह्या आठवड्यामध्ये त्या गोष्टी लिहून ठेवून जर वर्षभर त्यावर काम केलं तर निश्चितच पुढचं वर्ष तुमच्यासाठीच असेल. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष लोकांसाठी बाकी कसंही असो पण तुम्हाला येताना भरपूर रोजगार घेऊन येणार हो अशीच माझी आणि माझ्या टीमची मनोकामना असेल. धन्यवाद.